नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा धार्मिक वातावरणात झाली संपन्न. बा विठ्ठला राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेवण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रींच्या चरणी घातले साकडे. श्री व्यंकटेश्वर देवस्थानच्या ब्रह्मोत्सवात श्रींचा कल्याण उत्सव मोठ्या थाटात संपन्न. भाविकांमध्ये पसरले आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण. सीएसटी रेल्वे स्थानकाचे लवकरच रूपे पालटणार. स्टेशन अद्ययावतीकरणाचे काम झाले सुरू. हेरिटेज हब मध्ये होणार रूपांतरित. आणि कल्याण ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेसह तिघांना अटक. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 6 गुन्हे उघड करून 2,82,000चा मुद्देमाल केला हस्तगत. कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी बा विठ्ठला राज्यातील सर्व जनतेला सुखी व समाधानी ठेवून सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. बा विठ्ठला राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. शेतकरी कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद दे असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशी निमित्त आयोजित शासकीय महापूजेच्या प्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार सर्वश्री राणा जगजितसिंह पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान अवताडे, सचिन कल्याण शेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भागवत धर्माची पताका पिढ्यानुपिढ्या वारकरी संप्रदाय पुढे घेऊन जात आहे. कितीही आक्रमणे झाली, संकटे आली तरी हा वारकरी संप्रदाय कधीही थांबला नाही. त्यांच्या पावलांनी नेहमीच पंढरीची वाट धरली. महाराष्ट्र धर्म वारकऱ्यांनी जिवंत ठेवला असून महाराष्ट्र धर्माचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घालून दिला तर संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला. सर्व संतांनी त्यांच्या विचार व आचरणातून सामान्य माणसाला असामान्य बनवले. अनेक पिढ्या बदलल्या परंतु भागवत धर्मावरील लोकांची श्रद्धा बदलली नाही असे त्यांनी सांगितले. मागील वर्षीच्या कार्तिकीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता संवर्धनाची संकल्पना मांडली होती. तर या कार्तिकीला मंदिर संवर्धन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 73 कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील 26 कोटीच्या विविध संवर्धन विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्याबद्दल समाधान वाटत असून हे काम अत्यंत वेगाने व उत्कृष्ट दर्जाचे होईल यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संबंधित ठेकेदारांनी काळजी घेतली पाहिजे असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असून श्री क्षेत्र पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे सर्वांना सोबत व विश्वासात घेऊन करण्यात येतील. विस्थापित व्हावे लागणार नाही तसेच कोणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. चंद्रभागा नदी अविरतपणे वाहत राहिली पाहिजे यासाठी नदी संवर्धनाचे सर्व उपाययोजना करण्यात येतील. नदी स्वच्छ राहिली पाहिजे यासाठी नदीपात्रात नदीकाठावरील सर्व गावातून येणारे पाणी स्वच्छ करूनच नदीत येईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्तिकी एकादशी निमित्त राज्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले. कार्तिकी यात्रेनिमित्त शासन व प्रशासनाने वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांबाबत आभार मानले. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढीला किमान 12 तास लागत होते, तर योग्य नियोजन करून कार्तिकी यात्रेला हा कालावधी 8 ते 9 तासांवर आलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मंदिर समितीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली. मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर महाराज यांनी आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराजांच्या साक्षीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली असून मंत्रिमंडळ संपूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत समाजाच्या इतर मागण्यांबाबत सकारात्मकच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराजांच्या साक्षीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली असून मंत्रिमंडळ संपूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. पंढरपूर येथे सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कशा पद्धतीने प्रयत्न करत आहे याची संपूर्ण माहिती शिष्टमंडळाला दिली असल्याचेही त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. पंढरपूर येथे मराठा भवन बांधणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासंदर्भात सारथीचे उपकेंद्र सुरू करणे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. पुढील 15 दिवसात मराठा भवन व विद्यार्थी वसतिगृहाबाबत जिल्हाधिकारी यांनी प्रतिनिधींना रिक्त असलेल्या शासकीय जागा दाखवाव्यात. ज्या जागा त्यांना पसंत पडतील त्या जागा त्वरित उपलब्ध करून देण्यात येतील. आषाढी वारीपूर्वी त्या ठिकाणी भूमिपूजन देखील केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सहकार क्षेत्रातील सुधाकर परिचारक यांच्या भरीव योगदानामुळेच या भागातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक प्रगती झालेली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सहकार क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी तळागाळातील सर्वसामान्य लोकांसाठी काम केलेले होते. सहकार क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानामुळेच या भागातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक प्रगती झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत, आमदार सर्वश्री राजेंद्र राऊत, समाधान अवताडे, राम सातपुते, सचिन कल्याण शेट्टी, माजी मंत्री विजय देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते. पांडुरंग सहकारी साखर कारखाना वाखरीपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. सभासदांची गैरसोय लक्षात घेता सभासदांना कारखान्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी वाखरी येथे प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे, अशी माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिराला भेट देत सामान्य नागरिकांना आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले. राज्य व केंद्र सरकारच्या वतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून त्यांना जीवनात आरोग्याची चिंता वाटू नये, त्यांचा आरोग्यावरचा खर्च कमी व्हावा याकरता आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 65 एकर परिसर येथे कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित महाआरोग्य शिबिराला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार समाधान अवताडे, राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार, भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी सावंत आदी उपस्थित होते. दरम्यान आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक येत असतात. त्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सदरचे महाशिबिर पार पडल्यानंतर एक महारेकॉर्ड तयार झाला. त्यामध्ये सुमारे 11 लाख रुग्णांची विविध तपासण्या करून उपचार प्राप्त करून घेतले. ज्या रुग्णांना पुढचे उपचार आवश्यक होते त्यांना पुढील उपचार करण्यात आले. कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त आयोजित या महाशिबिरात आजपर्यंत एकूण 42,000 रुग्णांनी लाभ घेतला. गरजू रुग्णांवर उपचार देण्यासाठी ही व्यवस्था उभारण्यात आली असून याचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या सेवा एकाच छताखाली मोफत उपलब्ध करून देण्यासाठी 22, 23 व 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक वारकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी केले. श्री व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवात श्रींचा कल्याणोत्सव मोठ्या थाटात भाविकांच्या उपस्थितीत आणि मंगलवाद्यांच्या गजरांमध्ये संपन्न झाला. सोलापूर शहरातील पूर्व भागामध्ये असणाऱ्या श्री व्यंकटेश्वर देवस्थानमध्ये ब्रह्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न होत आहे. बुधवारी रात्री श्रींचा कल्याणोत्सव मोठ्या थाटामाटात भाविकांच्या उपस्थितीत आणि मंगलवाद्यांच्या गजरात संपन्न झाला. तिरुपती इथल्या वैदिक धार्मिक संस्कृतीने तसेच पुरोहितांच्या मंत्रघोषात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर श्रींच्या उत्सव मूर्तीस आकर्षक भरजरी वस्त्र परिधान करून कल्याणोत्सव साजरा झाला. श्रींच्या या कल्याणोत्सवासाठी अबालवृद्ध भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी श्रींच्या उत्सव मूर्तीस मंदिराबाहेर काढून गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदाच्या जयघोषात नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी सारे वातावरण प्रसन्नतेने आणि धार्मिकतेने न्हावून निघाले होते. पहा श्रींचा कल्याणोत्सव. प्रभू श्री रामचंद्रांच्या अवतारातील श्रींची हनुमान वाहन सेवा श्री व्यंकटेश्वर देवस्थानच्या ब्रह्मोत्सवामध्ये संपन्न करण्यात आली. श्री व्यंकटेश्वर देवस्थानमच्या 51व्या ब्रह्मोत्सवामध्ये गुरुवारी सकाळी श्रींच्या उत्सव मूर्तीसह आकर्षक असे प्रभू श्रीरामचंद्राचा अवतार साकारून श्रींना हनुमान सेवा पालखीत विराजित करण्यात आले. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देत हनुमान पालखी सेवा सकाळी 9 वाजता मंदिरातून मार्गस्थ झाली. तत्पूर्वी मंदिरामध्ये श्रींना विविध अलंकारांनी आणि भरजरी वस्त्रांनी सजवण्यात आले. श्री हनुमान वाहन सेवेत प्रभू श्रीरामचंद्राचा अवतार आकर्षक आणि लोभस दिसत होता. मंदिराबाहेर श्रींची कर्पूर श्रीफळ आरती करून श्रीफळ वाढवण्यात आले. तदनंतर सर्वसामान्य भाविक आणि जनतेच्या दर्शन घेण्यासाठी श्रींना हनुमान वाहन सेवेच्या माध्यमातून नगर प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी पालखी मंदिरातून मार्गस्थ होताना भक्तांमध्ये अनामिक चैतन्य पसरल्याचे दिसून आले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाचे मोठे अद्ययावतीकरण सुरू असून वाहतूक आणि हेरिटेज हबमध्ये रूपांतरित होणार असल्याचे सांगण्यात आले. भारतीय रेल्वे भारताच्या प्रवासाच्या पद्धतीत परिवर्तनीय बदल करत आहे. या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या मोठ्या अपग्रेडेशन प्रकल्पात महत्त्वपूर्ण प्रगती झाल्याचे दिसत आहे. प्रवाशांचा अनुभव वाढवण्यासाठी आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी स्थानकात सर्वसमावेशक परिवर्तन केले जात आहे. हे पुनर्विकासाचे काम रेल अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीद्वारे केले जात आहे. संकल्पनात्मक मजला योजनांच्या मध्य रेल्वेने अधिकृतपणे मान्यता दिली आहे. अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम निविदा अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेड नवी दिल्ली एकूण 2450 रुपये कोटी गुंतवणुकीसाठी खर्च असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. कामाच्या व्याप्तीमध्ये डीआरएम कॉम्प्लेक्स, विश्रामगृहे, प्रवासी संबंधित किरकोळ इमारती, पार्सल इमारती, तागाच्या इमारती, यांत्रिकी विभागाच्या इमारती, लांब अंतर आणि उपनगरीय नोड्स आणि कॉन्कोर्सेसचे बांधकाम समाविष्ट आहे. फुट ओव्हर ब्रिज, स्कायवॉक, हेरिटेज नोड येथे मध्य रेल्वेचे नवीन मुख्यालय, संपूर्ण छताचे नूतनीकरण, फिरत्या भागांचा विकास, हेरिटेज इमारतींचा जीर्णोद्धार, लँडस्केपिंग, कलाकृती, बॅलिस्टलेस ट्रॅक आणि सीमा भिंती असणार आहेत. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या समृद्ध वारशासह आधुनिक पायाभूत सुविधांचे मिश्रण करून जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक देण्यासाठी मध्य रेल्वे वचनबद्ध असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोलापूर महापालिकेच्या प्रलंबित कामासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना सूचना केल्या. पंढरपूर कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजेसाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर विमानतळावर भेट घेतली आणि महानगरपालिकेच्या प्रलंबित कामांसंदर्भात आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. लागलीच फडणवीस यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना बोलावून योग्य त्या सूचना केल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्याचे शेतकरी बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे या दाम्पत्यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला. कार्तिकी एकादशी यात्रा 2023 निमित्त गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला येथील शेतकरी बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे या दाम्पत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे. हे शेतकरी दाम्पत्य मागील 15 वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत. कल्याण ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेसह तिघांना अटक करून चोरीचे 6 गुन्हे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघड करून 2,82,360 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोलापूर शहर परिसरातील कल्याण ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेसह तिघांना अटक करून चोरीचे 6 गुन्हे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघड करून 2,82,360 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. नाझिया आसिफा शेख वय 38 राहणार महालक्ष्मी नगर नई जिंदगी सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर मुमताज नजीर शेख वय 58 राहणार समाधान नगर सोलापूर आणि अब्बास नजीर शेख
हे दोघे जण फरार आहेत। याबाबतची अधिक माहिती अशी, 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 बुरखाधारी महिला कल्याण ज्वेलर्समध्ये येऊन सेल्समनची नजर चुकवून सोन्याच्या 2 बांगड्या चोरून नेल्याची घटना घडली। याबाबत सदर बाजार पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्याचा तपास करत असताना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना एक बुरखाधारी महिला अशोक चौकात फिरत असल्याची माहिती मिळाली। त्यावरून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून खात्री करून तिला ताब्यात घेत चौकशी केल्यावर तिने तिची आई आणि भाऊ यांच्यासोबत मिळून कल्याण ज्वेलर्समध्ये चोरी केल्याचे कबूल केले। तिच्याकडून चोरलेले 31.50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले, ते पोलिसांनी जप्त केले। तसेच आरोपी अभिषेक रेवण गायकवाड वय 25 राहणार सनतनगर राम मंदिराजवळ रामवाडी सोलापूर याला अटक केले। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूर शहर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत 2 सुवर्णपदकांची कमाई केली। फुलगाव लोणीकंद पुणे येथे झालेल्या 66व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूर शहर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत 2 सुवर्णपदकांची कमाई केली। त्यात 57 किलो वजन गटात माती विभागात पैलवान सौरभ मधुकर इगवे यांनी 79 किलो वजन गटात गादी विभागात पैलवान स्वप्नील काशीद या दोघांनी प्रेक्षणीय कुस्त्या करून सुवर्णपदक मिळवले। याबद्दल सोलापूर शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी नागेश खरात, राजा आलुरे, पैलवान अमर दुधाळ, पैलवान राजू परळकर, मराठवाडा केसरी पैलवान आतिश मोरे, सुभाष चौगुले, गिक्रो रोमन महाराष्ट्र केसरी पैलवान अर्जुन साठे, वस्ताद दशरथ मिसाळ, नितीन साठे, वैजनाथ जाधव, युवराज शेळके, पैलवान नितीन इगवे, पैलवान रोहित इगवे, संग्राम काशीद, पैलवान बाबा इगवे, शिवाजी हक्के तसेच सोलापूर शहर राष्ट्रीय तालीम संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाची HLL लॅब सेवा डिजिटल झाली आहे। आता रक्त लघवीचे रिपोर्ट आपल्या मोबाईलवरच पाहता येणार आहेत। HLL हाइंड लॅब्स ही सेवा महाराष्ट्र शासनाकडून दिली गेलेली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 2017 पासून ही सेवा कार्यान्वित असून ही सेवा गोरगरीब व्यक्तींसाठी पूर्णपणे निःशुल्क आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अर्बन PSC सेंटर, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, प्राथमिक उपकेंद्र तसेच मेडिकल कॉलेजमधील व्हायरल लोड या ठिकाणी निःशुल्क सेवा देत आहेत। ई-गव्हर्नन्स अंतर्गत शासनाच्या अधिकाधिक सेवा डिजिटल करण्यात येत आहेत। HLL आता हिंड लॅब्स महालॅब अंतर्गत सर्व रिपोर्ट ऑनलाईन देण्यात येणार आहेत। यापुढे रुग्णाच्या रक्त किंवा लघवीचे सॅम्पल घेतेवेळी रुग्णाचा मोबाईल नंबर रजिस्टर केला जाणार असून त्या रजिस्टर मोबाईल नंबरवर रिपोर्ट तयार झाल्यावर काही तासांमध्येच रेडी टेक्स्ट मेसेजद्वारे एक लिंक पाठवली जाते। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर रुग्णाचा रिपोर्ट त्याच्या मोबाईलवर पाहता येणार आहे। ही सुविधा वापरताना OTPद्वारे सदर रिपोर्ट पाहता येणार असल्याने प्रायव्हसी जतन केली जाते, त्यामुळे हा रिपोर्ट दुसरा कोणीही पाहू शकणार नाही। वाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयानंद कवडे व ग्रामीण रुग्णालयातील सर्व स्टाफच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालय वाशी येथे रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आरोग्य शिबिर होणार आहे। वाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयानंद कवडे व ग्रामीण रुग्णालयातील सर्व स्टाफच्या सहकार्याने ग्रामीण रुग्णालय वाशी येथे रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आरोग्य शिबिर होणार आहे। या शिबिरामध्ये कळंब जिल्हा धाराशिव येथील तज्ज्ञ डॉक्टर संजित पाखरे, फिजिओथेरपी, डॉक्टर हनुमंत गव्हाणे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रोशन कुंकुलोक, मूळव्याध तज्ज्ञ डॉक्टर आकाश बचुटे, कान नाक घसा तज्ज्ञ हे मोफत तपासणी करणार आहेत। या शिबिरामध्ये मणक्यातील गॅप, कंबर दुखणे, गुडघे दुखणे, टाचदुखी, हातापायाला मुंग्या येणे, संधिवात निदान व उपचार, शिरेवर शिर चढणे, सर्व प्रकारचे फ्रॅक्चरवर इलाज, हाडाचा TB, कर्करोगाचे निदान व उपचार, कृत्रिम सांधेरोपण व प्लास्टिक सर्जरी सल्ला, वाकड्या हाडाचे उपचार, ऑपरेशन आधी व नंतर फिजिओथेरपी व सल्ला, तसेच वाशी येथील विजय ऑप्टिकल लक्ष आय केअर सेंटरतर्फे सवलतीच्या दरात चष्मे मिळतील। शिबिरामध्ये रक्त तपासणी, शुगर तपासणी, BP तपासणी, एक्सरे तपासणी केली जाईल। तरी तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हारुण काझी व सचिव बळीराम जगताप यांनी पत्रकाद्वारे जनतेला कळवले आहे। शिबिराची वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी। अणदूर येथील ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी श्रीमती लक्ष्मी बनसोडे यांची मुलगी धनश्री बनसोडे हिच्या लग्नासाठी आवश्यक ते सामान पौर्णिमा महिला बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भेट म्हणून देण्यात आले।
अणदूर येथील ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी लक्ष्मी बनसोडे यांची मुलगी धनश्री बनसोडे हिच्या लग्नासाठी आवश्यक ते सामान पौर्णिमा महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भेट म्हणून देण्यात आले. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. एका गरीब गरजू अनाथ मुलीच्या लग्नात आवश्यक त्या भेटवस्तू लग्नासारख्या पवित्र कार्यात भेट देऊन संस्थेने फार मोठी सामाजिक जपणूक केली असून त्याचाच आदर्श इतरांनी घेऊन अशाच प्रकारचे सामाजिक कार्य करण्याची समाजाला आजच्या काळात खरी गरज आहे, अशी भावना यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. संस्थेच्या अध्यक्षा बाबाई चव्हाण यांचे यावेळी या सामाजिक उपक्रमाबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी बाबाई चव्हाण, नागेश चव्हाण, डॉक्टर विवेक बिराजदार, प्रबोध कांबळे, अनुसया कांबळे, सरडे, अरविंद गायकवाड यांची उपस्थिती होती. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा धार्मिक वातावरणात झाली संपन्न. बा विठ्ठला राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेवण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रींच्या चरणी घातले साकडे. श्री व्यंकटेश्वर देवस्थानच्या ब्रह्मोत्सवात श्रींचा कल्याण उत्सव मोठ्या थाटात संपन्न. भाविकांमध्ये पसरले आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण. सीएसटी रेल्वे स्थानकाचे लवकरच रूपे पालटणार. स्टेशन अद्ययावतीकरणाचे काम झाले सुरू. हेरिटेज हब मध्ये होणार रूपांतरित. आणि कल्याण ज्वेलर्स मध्ये सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेसह तिघांना अटक. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 6 गुन्हे उघड करून 2,82,000चा मुद्देमाल केला हस्तगत. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.